Hello. Yes, ma'am. Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. तर लास्ट पॉइंट कुठला बघितलेला आपण? Okay, these are the next point is the emulsifying or synthetic bases. Okay. In that, these are the 5 types of emulsifying agent. In that, butyrosol, then mesohystronium, mesopol, then EcoB base, and andehydrase base. There are the 5 types of the bases in the emulsifying agent. We see first in that emulsifying advantages of emulsifying bases. Okay, so in that first is the solidify rapidly. First advantages is the solidify rapidly. Okay, then they are not irritant, so they do not produce the any irritation during when it is inserted into the suppository, inserted into the body cavity. Okay, then lubrications of mold is not required. What is the role of lubrications? म्हणजे दोन जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात तर त्यामध्ये एक बॉन्ड तयार करायचं आणि सॉफ्टनेस आणण्याचं काम कोण करतं? लुब्रिकेशन. सो lubrications of mold is not required. Then overheating does not affect the physical properties of the base. In that if any for during the preparation of the suppository, some it is also used. So they does not affect on their physical properties. Means they does not change their physical forms from solid to liquid. Okay, if it gives the overheating during the suppository preparation, then this base, emulsifying base, is not convert their physical state, okay, from solid or semi-solid to the liquid state. And they are absorb really large amount of water of the aqueous liquid. Okay, जे काही emulsifying agent आहे ते absorb emulsifying जो base आहे त्यामध्ये काय emulsifying base का म्हणतात त्याला, तर त्यामध्ये emulsifying agent आहे आणि ते emulsifying agent काय करतो म्हणजे ओके तर ते काय करतं की वॉटर मध्ये जेव्हा ते ऍड केलं जातं तेव्हा ते स्वेल होतं, ऍब्सॉर्ब करतं वॉटर. ओके, emulsifying एजंटचा अजून एक रोल आहे की विस्कोसिटी इन्क्रीज करतं. ओके, तर ते ऍब्सॉर्ब करतं जे काही लार्ज अमाऊंट मधलं जे वॉटर आहे त्यामध्ये
तर ते ऍब्सॉर्ब करतं. ओके. द व्हाईट odorless क्लीन अँड अट्रॅक्टिव्ह सपोजिटरीज आर द प्रोड्यूस. त्यांना ऍड करा. ठीक आहे. म्हणजे जे काही सपोजिटरीज प्रिपेअर होते इमेजफाईंग एजंट यूज करून ते कसं आहे odorless आहे, ओके, व्हाईट आहे, क्लीन आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, ते प्रिपेअर होतात. दे आर लेस लेबल टू गेट रॅन्सी. ओके, त्याचं ऑक्सिडेशन कमी होतं. ओके, ठीक आहे. आय एम ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ इमेज आहे. रॅपिडली ते सॉलिडिफाय होतं. देन नॉन इरिटंट, देन देन रॅपिडली सॉलिडिफाय होते, नॉन इरिटंट असते. त्यानंतर ओव्हर हिटिंग केल्यानंतर ते त्याचं फिजिकल फॉर्म जे आहे म्हणजे सॉलिड सेमी सॉलिड आहे त्यामधून ते लिक्विड मध्ये जाते. ओके, म्हणजे त्याच्यावरती कोण एका फिजिकल फॉर्म मधून ते दुसऱ्या फिजिकल फॉर्म मध्ये ते कन्वर्ट होत नाही. ओके, देन काय आहे लुब्रिकेशन ची यूज. लुब्रिकेशनचा यूज त्यामध्ये केला नाही तरी चालतोय मोल्डिंगच्या वेळेस. ओके, देन जे काही प्रिपेअर होते सपोजिटरी ते कसं असतं इमेजफाईंग बेस यूज करून जे काही सपोजिटरी प्रिपेअर होत आहेत त्या कशा असतात व्हाईट असतात, ऑर्डरलेस असतात, देन क्लीन असतात आणि अट्रॅक्टिव्ह असतात. ओके, तर नेक्स्ट मध्ये काय पार्ट आहे त्यांना ऍड कर. कमी रॅन्सिड असतात, त्याचं ऑक्सिडेशन कमी होतं. नेक्स्ट घ्या. Then disadvantages of bases. They should not be cooled rapidly in refrigerator because they become brittle. Okay, ते cool rapidly करायचं नाही रेफ्रिजरेटर मध्ये, फ्रीज मध्ये ठेवायचं होतं, ते ब्रिटल होतं. ब्रिटल म्हणजे ते इझिली ब्रेक होतं, असं प्रिपेअर होतं. ओके, देन दे आर नॉट very viscous on melting. So the medicament incorporated with the base settled down rapidly. समजलं का ह्याचा अर्थ? जेव्हा तो मेल्ट केलं जातं हे सपोजिटरी किंवा हे जे काही बेस आहे इमेजफाईंग बेस आहे त्याला मेल्ट केलं जातं तेव्हा त्याची जी काही फिस्कोसिटी असतं मेल्ट केल्यानंतर काय होणार ते कन्वर्ट होणार जेव्हा तो सॉलिड प्रिपेअर मध्ये असेल मेल्ट केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशात होतं लिक्विड मध्ये होतं मेल्टिंग. मेल्ट केल्यानंतर ठीक आहे म्हणजे काय सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं. ओके, आणि मेल्ट केल्यानंतर काय त्याची फिस्कोसिटी लिक्विड मध्ये झालं म्हणजे आता लिक्विडला एक फिस्कस नेचर कसं नेचर आहे. ओके, तर त्याची फिस्कोसिटी कमी असते आणि विस्कोसिटी जेव्हा कमी असते त्यामधील जे मेडिकामेंट्स असतील तर ते त्याचं सेटलिंग डाऊन कसं होतं फास्टली होतं. ओके, फिस्कस असेल तर ते काय राहणार स्लो होतं. म्हणजे रेट ऑफ त्याचं सेडिमेंटेशनचा रेट कसा असतो जेव्हा फिस्कस असेल सोल्युशन तर त्याचे काही पार्टिकलचं जे सेटलिंग डाऊन आहे ऍट द बॉटम ऑफ द स्लो होणार विस्कसला. ओके, आणि जेव्हा ते विस्कस नसेल विस्कॉसिटी तेवढी त्याची नसेल तर काय होणार फास्टली त्याचे होणार. ओके, मग हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे बघा इमेजफाईंग एजंटचं. जेव्हा ते मेल्ट केलं जातं तेव्हा त्याची विस्कॉसिटी जी आहे ती
कमी असते आणि व्हिस्कोसिटी कमी असल्यामुळे जे काही त्याच्यात मेडिकामेंट्स म्हणजे जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सपियन टाकलेले आहेत त्याचं काय होतं की त्याचे पार्टिकल्स फास्टली ते सेटल होतात खाली बॉटमला. ओके, नेक्स्ट घ्या. तर ह्यामधील पहिला बेस आहे vitipsol. Okay, so it is a white odorless base. So it consists of the triglycerides of the saturated fatty acid with varying the percentage of the partial esters. Okay, तर हे कसं असतं, फाईट असतं, ओडरलेस. इट इज अ फाईट ओडरलेस बेस. हा जो बेस असतो तो व्हाईट असतो कलर मध्ये आणि ओडरलेस असतो. इट कन्सिस्ट ऑफ द ट्रायग्लिसराइड्स ऑफ द सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅटी ऍसिड. व्हेजिटेबल पासून जे व्हेजिटेबल्स मध्ये जे फॅटी ऍसिड असतात त्याचं सॅच्युरेशन करून ट्रायग्लिसराइड्स फॉर्म केले जातात. त्यामध्ये वेगवेगळे इस्टरचं जे काही पर्सेंटेज आहे ते वेगवेगळं असतं. Then small amount of bee wax is added for the use in hot climate. Okay, त्यामध्ये बी वॅक्स त्यामध्ये ऍड केले जातं ह्या बेस मध्ये जेव्हा हॉट कंडिशन असेल किंवा हॉट क्लायमेट असेल, टेम्परेचर जर जास्त असेल. ओके, तर त्यामध्ये काय केलं जातं, थोड्या प्रमाणात त्यामध्ये बी वॅक्स ऍड केलं जातं. हॉट क्लायमेट म्हणू शकता किंवा हॉट कंडिशन. ओके, सोप्या तुमच्या लक्षात राहण्यासाठी हॉट कंडिशन मध्ये हे यूज केलं जातं. ओके, देन शुड बी नॉट कूल रॅपिडली ऍड बिकम ब्रिटल. जे सेम आहे बघा, म्हणजे आपण जे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघितले ते ह्याचे पण असतात, बरोबर आहे. म्हणजे ते कॉमन दिलेले होते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. तर हा जो इन्व्हेस्टमेंट बेस आहे विटिप्सोल, त्याचं काय आहे, डिसएडव्हान्टेजेस काय आहे, तर ते रॅपिडली कूल करायचं नाही. रॅपिडली कूल केलं तर काय होणार, ब्रिटल ब्रेक होणार. ओके, देन लुब्रिकेशन इज रिक्वायर्ड. ओके, हा जो इन्व्हेस्टमेंट बेस आहे त्यामध्ये लुब्रिकेशन रिक्वायर्ड आहे, लागतो. म्हणजे जेव्हा प्रिपेअर केलं जातं सपोजिटरी हा बेस यूज करून तेव्हा त्याला लुब्रिकेशनची गरज असते. कशासाठी लुब्रिकेशन यूज केले जातात, समजले तुम्हाला, डबल सांगू दे. ठीक आहे, ह्यामध्ये काहीच नाही, फक्त हे वॅक्स आहे, सॉरी हे इन्व्हेस्टमेंट बेस आहे आणि हे कसं व्हाईट कलर मध्ये आहे, ओडरलेस आहे आणि त्याचं कन्स्टिट्यूएंट काय आहे, तर ते ट्रायग्लिसराइड्स आहे. ट्रायग्लिसराइड ऑफ सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅटी ऍसिड. ओके, आणि त्यामध्ये पर्सेंटेज जे काही स्ट्रेस असतं ते व्हेरिएबल असतं. ओके, कूल ह्याला म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये कूल करायचं नाही कारण ते ब्रिटल होतं, ब्रेक होतं. ओके, त्यामध्ये लुब्रिकेशनची नीड असते. रिक्वायर्ड लुब्रिकेशन ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द सपोजिटरी. आता बघा, तुम्हाला हा जर 5 मार्काला क्वेश्चन आला, सपोजिटरी बेस अँड टाइप्स ऑफ सपोजिटरी बेस, तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही सपोजिटरी बेस म्हणजे काय हे लिहायचं. त्यानंतर आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, जर त्यांनी मेन्शन केलं असेल आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये लिहा, तर लिहा. नसेल त्यामध्ये मेन्शन केलं, फक्त सपोजिटरी बेस म्हणजे काय थोडी माहिती लिहा. त्यानंतर टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसेस,
आता टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसिस मध्ये काय करायचं, तुम्ही आधी इनलिस्ट करायचे. इनलिस्ट करताना फक्त हे 4 इनलिस्ट करायचे नाही, जे काही मेन आहेत, ऑइली बेस, हायड्रोफिलिक बेस, वॉटर डिसॉल्युबल बेस, इमल्सिफाइंग एजंट, हे 4 नाही करायचे. तर ह्या 4 मध्ये आता ऑइली बेस मध्ये काय आहे, कोका बटर, त्यानंतर ओके, त्यानंतर सिंथेटिक हायड्रोजनेटेड ऑइल, हे जे आहेत. तर ऑइल बेस फर्स्ट टाकायचं. त्या ऑइल बेस मध्ये सब युनिट म्हणजे ए स्मॉल बी असं टाकून ते 3 घ्यायचे, फक्त नावं लिहायचे इनलिस्ट करताना. त्यानंतर हायड्रोफिलिक बेस पॉइंट टाकायचे. हायड्रोफिलिक बेसिस मध्ये तुमचे किती, 1 2 3 आहेत. ओके, तर हे त्यामध्ये 3 परत खाली टाकायचे. त्यानंतर वॉटर डिसॉल्युबल बेस घ्यायचे, त्यामध्ये काही टाइप्स नाहीत. त्यानंतर इमल्सिफाइंग बेस घ्यायचे, तर त्यामध्ये हे 5 असे इमल्सिफाइंग बेस आले पाहिजे. म्हणजे तुम्ही इनलिस्ट करताना जर 4 केले ते जरा दिसणार, पण त्यामधले पण जर तुम्ही पॉइंट जर त्यामध्ये ऍड केले, म्हणजे ऑइल बेसचे जे टाइप्स आहेत 3 खालचे, परत इमल्सिफाइंग एजंटचे 5 आहेत ते, तर जास्त डिटेल मध्ये म्हणजे ठीक आहे, ह्यांना माहित आहे ह्याच्यात हे बेस येते, तर म्हणजे जरा अट्रॅक्टिव्ह दिसतो तुमचा पेपर आणि लगेच समजतं की तुम्हाला हा येते, ह्यामध्ये हे पॉइंट आहेत येते. आणि जेव्हा तुम्ही पेपर लिहित असता तेव्हा जर तुम्ही पहिला मेन खूप जणांचं असं झालं पेपरमध्ये की क्वेश्चन नंबर किती 3 होते क्वेश्चन. ओके, फर्स्ट प्रिस्क्रिप्शनचा, सेकंड पावडरचा आणि थर्ड होता तो करिअरचा. ओके, आणि मग तुम्ही काय केले की तुमच्या सोयीनुसार त्याला क्वेश्चन नंबर दिले. क्वेश्चन नंबर 1 समजा तुम्ही 1 आणि 3 लिहित असाल, ओके, फर्स्ट म्हणजे प्रिस्क्रिप्शन आणि स्कोप लिहित असाल, तर पहिल्या प्रिस्क्रिप्शनला 1 नंबरच येणार, पण करिअरचा जो आहे त्याला 3 नंबरच टाकायचा, सेकंड टाकायचा नाही. तुम्ही जरी तुमचा जरी तो सेकंड क्वेश्चन असला तर एक्झाम पेपर मध्ये तो थर्ड क्वेश्चन नंबर आहे. ओके, खूप जणांनी असं केलेलं आहे. जर तुम्ही असं केलं सेमिस्टर एक्झाम मध्ये किंवा सेक्शनल, पुढची जी सेक्शनल येते तुम्हाला 0 मार्क होणार बघा. ठीक आहे, तुम्ही सेकंड आणि थर्ड सोडवताय, सेकंड नंबरचा पावडरचा आणि करिअरचा सोडवताय, तर तुम्ही करिअरला देताना त्यामधील नेहमी कसं लिहायचं की जे तुम्हाला 3 क्वेश्चन असतात त्यामध्ये तुम्हाला 2 लिहायचे आहेत. 2 मध्ये जर तुम्हाला जो एखादा चांगला येतोय, जो चांगला येतोय तो आधी लिहायचा. ठीक आहे, 3 क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला तिसरा चांगला येतोय आणि जो 2 आहे ते एवढे येत नाही. एक समजा तुम्हाला येतच नाही आणि जो दुसरा येतोय तो जरा बऱ्यापैकी येतो, तर पहिल्यांदा लिहिताना जो चांगला येतोय तो लिहायचा. 3 नंबरचा क्वेश्चन जर तुम्हाला चांगला येत असेल तर 3 नंबरचा आधी लिहायचा आणि जो नेक्स्ट जो राहिलेला आहे. पण क्वेश्चन नंबर देताना जे क्वेश्चन पेपर मध्ये त्याचा जो नंबर आहे तोच लिहायचा. ओके, तुमच्या सोयीनुसार त्याला पहिला दुसरा असं करू नका. ते जो तुम्ही आता नंबर टाकताय ना पहिला दुसरा, ह्याचा अर्थ असा की त्या 2 नंबर क्वेश्चन पेपर मध्ये जो 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं ते आन्सर आहे असं गृहीत होतं. ठीक आहे, ही जर चूक तुम्ही सेमिस्टर मध्ये केली तर तुम्ही आन्सर कितीही लिहिलं तर त्याला 0 मार्क मिळणार, कारण त्या क्वेश्चनचं ते आन्सर नाहीच. बरोबर आहे का? तर ही चूक करू नका, खूप जणांनी केली. आणि काही जणांनी कसं केले, आता समजा की आपण हेच उदाहरण घेऊया की सपोजिटरी बेस, सपोजिटरीचे टाइप चालू आहेत. टाइप मध्ये आता समजा पहिला टाइप आहे ऑइली बेस. ऑइली बेसला 1 नंबर. ऑइली बेस मधला जो पहिला पॉइंट आहे कोका बटर, तर त्याला काय, त्याला पण 1 देऊ नका, स्मॉल आय किंवा स्मॉल ए किंवा कॅपिटल ए, म्हणजे वेगळं लेटर द्या. त्याला 1 म्हणले ह्याला पण 1 असं देऊ नका. आणि मग कसं काही जणांचा पेपर असं मी बघितलंय की ऑइली बेस जरी असेल, हे उदाहरण देते, ऑइली बेस असेल किंवा जे तुमचं घेतलेलं प्रिस्क्रिप्शनचे टाइप्स आहेत ना, पार्ट्स आहेत. ओके, तर प्रिस्क्रिप्शनचे पार्ट्स मध्ये काय केले, पहिला सॉरी कशामध्ये आहे ते खूप
समजा की प्रिस्क्रिप्शनचा पहिला जो पार्ट आहे त्या पार्ट मधील तुम्ही आता लिहिताना काय करताय की त्याला पण नंबर टाकताय पॉइंटला 4 पॉइंट दिलेत मेन त्याला फक्त डॅश करा हा त्याला नंबर टाकू नका कारण तुम्ही जो मेन पार्ट आहे प्रिस्क्रिप्शनचा जो पहिला जो पार्ट आहे प्रिस्क्रायबर डिटेल ओके तर त्याला पण एक आकडा टाकताय त्याच्या खाली जी इन्फॉर्मेशन लिहिते त्याला 1 2 3 4 आणि ते पण सेम जसं की प्रिस्क्रायबर डिटेलला जसं टाकले तेच नंबर येत आहेत 1 2 3 4 ओके 4 पॉइंट तुम्ही लिहिले तर तुमचा दुसरा काय आहे पॉइंट डेट असेल समजा तर त्याला दुसरा टाकताय त्याच्यात 1 2 3 4 ते दिसताना असं दिसते की नक्की कोणत्या ह्याच्यातले किती पार्ट आहेत हे समजत नाही तर असं करू नका जर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये लिहायची असेल तर फक्त डॅश करा डिटेल्स मधले आणि जर टाइप्स लिहायचं असेल क्लासिफिकेशन लिहायचं असेल तर ए बी स्मॉल ए स्मॉल बी किंवा स्मॉल आय रोमन आकडे असतात ना ते यूज करा किंवा स्मॉल ए बी सी डी असं किंवा कॅपिटल असं ठीक आहे तर तुम्ही तसं लिहू नका कारण काहीच समजत नाही की हा कुठल्या ह्याच्यातला पॉइंट आहे समजतं नेक्स्ट पॉइंट घ्या So this is the second emulsifying base, mesostrenum. Okay, this is the this is also known as a Adepts solidus. Adepts solidus. ADEPS Adepts solidus. Okay, the mesostrenum is also known as a Adepts solidus. एवढं डिटेल मध्ये तुम्हाला येत नसतं फक्त तुम्हाला काय येणार टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसिस ओके ह्या तुम्ही किती लिहायचंय त्या मार्क वरती डिपेंड आहे म्हणजे सगळे पॉइंट आले पाहिजेत फक्त त्यामध्ये इन्फॉर्मेशन किती लिहायचे ते तुमच्या टाइम मॅनेजमेंट नुसार ठीक आहे सो इट इज अ मिक्सचर ऑफ मोनो डाय triglycerides of the saturated fatty acid okay monoglycerides त्यानंतर diglycerides and triglycerides of the सॅच्युरेटेड फॅटी acid तर हे जे काय आहे मिक्सचर आहे त्याला काय म्हणतात मेसोस्ट्रेनियम so it is a white brittle almost odorless and tasteless solid ओके व्हाईट मला वाटतं की मोस्टली जे काही बेसिस आहेत ते व्हाईट कलरचे ओके कलरलेस आहेत ओडरलेस आणि टेस्टलेस ते मेल्ट कितीला होते 33.5 to 35.5 डिग्री सेल्सिअसला म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचरला ते मेल्ट होते जे काही सपोजिटरीज आपण यूज करतो किंवा जे सपोजिटरी बेसिस आपण यूज करतो ते मेल्ट होत आहेत बॉडी टेम्परेचरला ओके तर त्याचं टेम्परेचर चुकूनही 50 ठीक आहे म्हणजे आतल्या ओके 37 डिग्रीच्या आतल्या जर तुम्हाला जर माहित नसेल ओके ठीक आहे they are available in various grades but grades B is commonly used in the dispensing तर ह्यामध्ये ग्रेड्स आहेत बघा ए ए बी ए एस बी 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 सी बी डी सी तर हे काही तुम्हाला एवढ्या फर्स्ट इयरच्या म्हणजे मानाने एवढं लक्ष ठेवायची काही गरज नाही फक्त खूप ग्रेड्स आहेत आणि त्यातली कॉमन ग्रेड कुठली यूज केली जाते बी ग्रेड यूज केली जाते ओके नेक्स्ट
So this is the third emulsifying base. Is the Massipol. Okay, Massipol. Okay. So it is a consist of the glycerol esters mainly for the uric acid, to which the very small amount of glycerol monostearates has been added to increase the water absorption capacity. Okay, ह्यामध्ये काय आहे ग्लिसरॉल इस्टर्स आहे मेनली काय आहे यूरिक ऍसिड आहे आणि स्मॉल अमाउंट ऑफ मध्ये काय आहे ग्लिसरॉल मोनोस्टिरेट आहे. ओके, आणि हे ग्लिसरॉल मोनोस्टिरेट काय यूज केला आहे ऍड केलेला आहे तर ते काय करते की वॉटर ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जी आहे बेची ती इन्क्रीज करते. त्यामध्ये मेनली काय आहे ग्लिसरॉल इस्टर्स यूरिक ऍसिड आणि स्मॉल अमाउंट ऑफ ग्लिसरीन मोनोस्टिरेट ऍड केलेला आहे जे की इन्क्रीज करतं कॅपॅसिटी वॉटरची ऍब्सॉर्ब जे काही वॉटर ऍब्सॉर्प्शनची कॅपॅसिटी वॉटर ऍब्सॉर्प्शनची जे काही कॅपॅसिटी असते ती इन्क्रीज करते. ओके, आणि हे मेल्ट कितीला होते 34 to 37 degree Celsius ला. ओके, then it is a suitable for the mass production. Mass production means what? लार्ज अमाउंट मध्ये बल्क अमाउंट मध्ये जर ते प्रोड्यूस करायचं असेल सपोजिटरी तर हे हा बेस जो आहे तो सुटेबल होतो. ओके, सो मॅसोपोल मध्ये काय आहे फक्त त्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत मेन कोणते आहेत ग्लिसरॉल इस्टर आणि लॉरिक ऍसिड आणि त्यामध्ये काय ग्लिसरॉल मोनोस्टिरेट ऍड केले जे त्याचा यूज काय कॅटेगरी काय आहे तर इन्क्रीज द वॉटर ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. ओके, हे हा जो बेस आहे तो मेल्ट होतोय 34 to 37 डिग्री सेल्सिअसला. ओके, आणि हे मास प्रोडक्शन म्हणजे लार्ज अमाउंट इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ते तयार केले जाते मास अमाउंट मध्ये. आता इंडस्ट्रीमध्ये कसं की 1-2 करत नाहीत. ओके, त्याचे बॅचेस असतात 5000 6000 असं म्हणजे टॅबलेट जरी प्रिपेअर करायचे असतील तर कमीत कमी 2000 5000 6000 असं तिचे बॅचेस असतात. म्हणजे एकदाच एक जरी बॅच असेल तर एवढ्या त्या टॅबलेट प्रिपेअर होणार. ओके, म्हणजे ते लार्ज त्याचा जे सेटअप असतो ना तोच तसा असतो. ओके, म्हणजे त्याचा SOP म्हणजे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे असते ओके म्हणजे 50 ग्रॅम 500 ग्रॅम जर तुमचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल तर ते 500 ग्रॅम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटला एवढ्या टॅबलेट करायच्या आहेत 2000 तर एवढं तुमचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट येणार. किती क्वांटिटीचा जे एक्सेपियंट ऍड करणार आहेत ती कशी प्रोसिजर करायची आहे. ओके, म्हणजे ह्या इन्ग्रेडियंट नंतर ते टाकायचं आहे ते पण मिक्स करायचं आहे त्यानंतर इमल्सिफायिंग किंवा जे काही बेस असतील तर ते ऍड करायचे. तर जे काही स्टँडर्ड प्रोसिजर असते इंडस्ट्रीमध्ये कोणतंही इन्स्ट्रुमेंट हँडल करताना त्याचे काय असते स्टँडर्ड प्रोसिजर असते. कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा टॅबलेट करतो किंवा कॅप्सूल कोणताही डोसेस फॉर्म प्रिपेअर करतो त्याला एक स्टँडर्ड प्रोसिजर असते. ओके, इंडस्ट्रीमध्ये आणि तेच फॉलो करतो मग आपण स्मॉल स्केलवरती इथं लॅबोरेटरी. मास म्हणजे जास्त अमाऊंट मध्ये आणि आपण लॅबोरेटरीमध्ये फक्त स्मॉल अमाऊंट मध्ये 10 ml 20 ml असं लार्ज अमाऊंट मध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर केली. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा Bicobi bases. Okay, this is the fourth type of the emulsifying agent. Oil and palm kernel oil. Okay, coconut oil आणि palm kernel oil पासून काय होतं हे ट्रायग्लिसराइड्स तयार केले जातं मॅन्युफॅक्चर केले जातं आणि त्यामध्ये अजून 0.25% ऑफ लिसिथिन
असतं त्यामध्ये. त्यानंतर ऍडिशन ऑफ ग्लिसराइल मोनोस्टेरेट अँड द प्रोपिलिन ग्लायकॉल मोनोस्टेरेट मेक्स them emulsifiable. ओके, म्हणजे हे कशाचं काम करते तर इमल्सिफिकेशनचं किंवा जे काही इमल्सिफाईंग एजंटचं जे काम असतं म्हणजे ऍज लाईक इमल्सिफाईंग एजंट. ओके, तर हे बेस आहे, त्यामध्ये फक्त ते कुठून तयार केलं आणि ते त्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आहे एवढंच दिलेलं आहे. म्हणजे कोकोनट ऑइल आणि पाम केर्नल त्याच्यापासून ट्रायग्लिसराइड्स तयार केले. इट इज डिराइव्ड फ्रॉम द ट्रायग्लिसराइड्स ऑफ द हायर मेल्टिंग फ्रॅक्शन ऑफ द कोकोनट ऑइल अँड पाम kernel oil. Okay, it may consist the 0.25% of lecithin. Okay, then addition of the glyceryl monostearate and the propylene glycol stearate. तर ह्यामध्ये बघा वेगळं काही नाही, फक्त हे बेस आहेत आणि त्याचं कॉन्स्टिट्युएशन म्हणजे कॉम्पोजिशन काय आहे ते कसं प्रिपेअर केलेलं आहे. ओके, कोणकोणती केमिकल त्यामध्ये ऍड केलेले आहेत, मग ते हर्बल पासून असतील, व्हेजिटेबल्स. आता ह्यामध्ये बघा कोकोनट ऑइल आणि जे पाल्म केर्नल ऑइल आहे ते कसलं आहे, हर्बल आहे. म्हणजे कोकोनट पासून त्याचं काय केलंय म्हणजे सिंथेटिक फॉर्म मध्ये त्याला ऑइल कोकोनटचं ऑइल असतं आणि त्याच्यापासून हे बेस तयार केलंय. म्हणजे इनडायरेक्टली ते कशापासून तयार केले, हर्बल पार्ट पासून. ओके, व्हेजिटेबल्स पासून तयार केलेलं आहे. नेक्स्ट घ्या. आणि त्याच्यामध्ये मग सिंथेटिक आपले जे काही इमल्सिफाईंग एजंट ऍड करून त्याला एक हे दिलेलं आहे. ओके, म्हणजे सपोजिटरी बेस तयार केले. नेक्स्ट घ्या. डिहायड्रेस बेस. दिस इज द फोर्थ fifth ना, fifth type of fifth point of the emulsifying bases. त्यामध्ये बघा 3 टाइपचे बेड्स आहेत. one 1, 2 and G. Okay, then it contains grade 1 and second contains the hardened fatty alcohol fat. Okay, जे काही ग्रेड फर्स्ट आणि जी सेकंड आहे त्यामध्ये काय आहे, हार्डन फॅटी अल्कोहोल आणि फॅट्स आहे. ओके, जे काय ग्रेड्स जे आहे त्यामध्ये काय सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोल आहे. ठीक आहे. So increase the melting point of the grade first and second in that addition of the so wax and high melting alcohols may be the added. त्यामध्ये जे काही फर्स्ट आणि सेकंड जे काही ग्रेडचं जे काही बेस आहे डिहायड्रेस बेस आहे त्याचं जे काही मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये काय इन्क्रीज ऍड केलेलं आहे, बी वॅक्स आणि वॅक्स ऑर द हाय मेल्टिंग अल्कोहोल. So they does not exhibit the polymorphism. Okay, polymorphism means what? Hello, I am audible to all. Hello. Yes, ma'am. आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. The polymorphism means what? कशात आहे, केमिस्ट्री मध्ये ना? केमिस्ट्री नव्हतं असं कोण नव्हतं ना?
ओके, उद्या सांगा. उद्या माझं पहिलंच लेक्चर आहे आणि मी हा क्वेश्चन विचारणार सगळ्यांना. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ so this is the common advantages. We already seen advantages and disadvantages. वर घ्या मॅडम, वर घ्या. इमेजिफाइंग एजंटचे जे ऍडव्हान्टेजेस होते ना ते काय? सेम आहेत ना? ठीक आहे, म्हणजे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. इमेजिफाइंग बेसिसचे ऍडव्हान्टेजेस, ओके, आणि डिसएडव्हान्टेजेस. देन नेक्स्ट पुढे घ्या. आता हा जो पॉइंट जे झाले ते काय होतं तुमचं? टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसिस. ओके, समजले? टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसिस. कोणाला काय डाउट्स आहेत? ओके, हा पॉइंट टाइप्स ऑफ सपोजिटरी बेसिस खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन येतो म्हणजे ह्या चॅप्टर मधील हा पॉइंट. नेक्स्ट आहे बघा प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज. सपोजिटरीचं प्रिपरेशनच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या आपण बघणार आहोत. So here the three methods used for the preparation of the suppositories. Okay, 3 मेथड यूज केलेले आहेत. त्यामध्ये मोल्डिंग फ्रॉम मेल्ट, देन कॉम्प्रेशन, हँड रोलिंग अँड शिपिंग. ओके, आता यामध्ये बघा स्मॉल स्केल वरती आणि लार्ज स्केल वरती. स्मॉल स्केल वरती कुठं आपण यूज करतो? ह्या लॅबोरेटरीज मध्ये. ओके, लॅब मध्ये जे आपण प्रिपेअर करतो सपोजिटरी प्रॅक्टिकलला. ओके, त्याला काय म्हणतात? स्मॉल स्केल. आणि लार्ज स्केल म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये जे प्रिपेअर करतो त्याला काय म्हणतात? लार्ज स्केल. तर यामध्ये जे काही स्मॉल स्केल वरती काही जे काही मोल्डिंग, मेल्टिंग आणि कॉम्प्रेशनची मेथड आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये मोल्डिंग म्हणजे हँड रोलिंग आहेत. हँड रोलिंग आणि जे काही कॉम्प्रेशन आहे ते स्मॉल स्केल वरती आपण करतो आणि मोल्डिंग जे आहे मेल्ट करून ते इंडस्ट्री लेवलवर करतो. ओके, नेक्स्ट घ्या. Preparation by the molding. So these are the steps in the molding, in that melting the base. Firstly, जो काही बेस आपण यूज करणार आहे सपोजिटरी प्रिपरेशन साठी तो काय करायचंय? मेल्ट करायचं. इनकॉर्पोरेटिंग एनी रिक्वायर्ड मेडिकामेंट. जे काही मेडिकामेंट म्हणजे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जे रिक्वायर्ड लागते ते त्यामध्ये ऍड करायचं. देन पोरिंग द मेल्ट इनटू द मोल्ड. जे काही मोल्ड त्यामध्ये आपण यूज केलेला आहे जो साचा ज्यामध्ये आपण प्रिपेअर करणार आहे सपोजिटरी, त्यामध्ये काय करायचं आहे? जे काही मेल्टिंग केलेलं आहे मेल्टिंग बेस आणि त्या बेस मध्येच आपण ऍड काय केले? ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे काही मेडिकामेंट लागते
एक्सापियंट जे लागते ते त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ते कशात ऍड कर ते काय करायचंय पोर करायचंय त्या साच्यात. ओके, त्यानंतर काय करायचंय जे काही त्या पोर केलेलं आहे त्या साच्यामध्ये मोल्ड मध्ये ते काय करायचंय कूल करायला ठेवायचं. इट allowing the milk to cool and turn into the suppository. आणि त्यामुळे काय होतं की ते कूल केल्यानंतर काय होतं की ते सॉलिडिफाय होतं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय करतोय मेल्टला बेसला मेल्ट करतोय. सेकंड त्यामध्ये मेडिकामेंट जे काही रिक्वायर्ड आहे त्या ऍड करतोय. जे काही ती मेल्ट केलेलं जे काही आहे बेस आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एक्सापियंट ते काय करतोय पोर करतोय त्या मोल्ड मध्ये आणि त्याला कूल करायला ठेवून देतो. ओके, आणि कूल झाल्यानंतर काय करतोय की त्यामधून ते रिमूव्ह करतो. ठीक आहे, रिमूव्हिंग द फॉर्म सपोजिटरीज फ्रॉम दॅट मोल्ड. ओके, समजते तुमच्या लँग्वेज मध्ये. In that first melting the base, then second in that melt addition of the active required medica means in that active ingredient excipient. Okay, so then that melt base or that requirement is poured into that mold. Okay, and fourth step is allowing the allow the मेल्ट टू द कूल. ओके, जे काय आपण त्यामध्ये मेल्ट करून जे हे केलेलं आहे ते कूल करायला ठेवायचं. आणि कूल केल्यानंतर काय करायचं ते सॉलिडिफाय होणार. त्याला एक ते जे काही मोल्डचं जे शेप आहे ओके कोनिकल आहे, स्पेरिकल आहे, साईडने अपेक्स स्पेरिकल अपेक्स आहे, कोनिकल आहे, किती लेंथचा आहे. ओके, त्याचा जो शेप आहे ते त्या सपोजिटरी लेन बरोबर. आणि मग ते कोल्ड झाल्यानंतर काय करायचंय कोल्ड झाल्यानंतर काय करायचं त्याला काढायचं त्यामध्ये त्या मोल्ड. तर ही झाली मोल्डिंग प्रिपरेशनची स्टेप. समजले, 4 स्टेप आहेत, सोपे आहेत. मेल्ट करायचंय, त्यामध्ये ऍड करायचं इन्ग्रेडियंट, पोर करायचंय, कूल करायचं आणि रिमूव्ह करायचं. त्यामध्ये बघा कोका बटर, glycerinated gelatin, polyethylene glycol and most other bases are suitable for the preparation of that preparation by the molding. ही जी काही मोल्डिंग मेथड आहे सपोजिटरी प्रिपेअर करण्याची, तर ह्यामध्ये कोका बटर, ग्लिसरिनेटेड जिलेटिन, देन polyethylene glycol and other bases are used. तर हे मेथड ही मेथड आहे हे जे बेस आहेत ते ह्या मेथडनी की ह्या मेथडने जे सपोजिटरी प्रिपेअर केले जातात त्यामध्ये हे बेस यूज केले जातात. अंडरस्टँड? समजली का ही मेथड? नेक्स्ट घ्या. वर घ्या बघ. Suppository molds. Okay, molds in common today are made from the stainless. जे काही molds असतात सपोजिटरी प्रिपेअर करण्याचे ते कशाने प्रिपेअर केले जातात आता नाउ डेज मध्ये स्टेनलेस स्टीलचे असतात. ओके, अल्युमिनियम, ब्रास अँड प्लास्टिकचे असतात. ओके, दे रियुजेबल अँड द डिस्पोजेबल कमर्शियली ते रियूज केले जातात. स्टीलचे असल्यामुळे किंवा प्लास्टिकचे असल्यामुळे अल्युमिनियमचे असल्यामुळे ते काय आपण रियूज करू शकतो. बरोबर आहे. तर हे कशासाठी यूज केले जातात? रेक्टल, व्हजायनल आणि युरेथ्रल जे काही सपोजिटरीज असतात त्या सपोजिटरीज प्रिपेअर करण्यासाठी हे यूज केले जातात. इंडिव्हिज्युअल अमाउंट मध्ये केले जाते किंवा लार्ज नंबर मध्ये ह्या सपोजिटरीज प्रिपेअर केले जातात. त्याला व्हेरियस शेप्स आणि साईज असतात. प्रत्येक जो काही साचा असतो ओके मोल्ड्स असतात तर त्याच्या साईज वरती आणि शेप वरती डिपेंड असतात. ओके, कोणता यूज करायचा
त्याची साईज किती पाहिजे, त्याचं वेट किती पाहिजे. ओके, आता युरेथ्रल मध्ये काय आहे की फिमेल साठी कमी वेटचं असतं आणि त्याची जी काही साईज आहे ती कमी आहे, बरोबर आहे, फिमेल मध्ये. आणि मेल मध्ये त्याची वेट जास्त आहे आणि त्याची लेंथ पण जास्त आहे. ओके, मग जे काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार त्याचा जो काही मोल्ड असतो तो वेगळा असतो. म्हणजे लांब साईज असेल तर त्याचा साचा जो आहे त्याची लेंथ जास्त असणार आणि कमी साईजचा असेल तर मग ते साचा म्हणजे प्रत्येक साईजचा त्याच्या शेपचा साचा वेगळा असतो. ओके, नेक्स्ट घ्या. Okay, this is the suppository molds. Okay, this is the picture of the suppository molds. Okay, and this is the suppository prepared suppositories. Okay, तर आता तुम्ही म्हणाल की ओपन नाही, हा तो सेपरेट केलाय. ओके, आणि मग हा कसं केलं पहिल्यांदा, म्हणजे हे जो आहे हा जो आहे ना इकडचा असा असतो, दोन जॉईंट झालेलं असतं. त्यामध्ये आपण काय करतो, जे काही मेल्ट केलेलं असतं बेस तो त्यामध्ये पोअर करतो आणि ते कूल करायला ठेवतो. जसं आपलं आईस्क्रीम असतं, आईस्क्रीमचं आपण काय करतोय त्यामध्ये पोअर करतोय आणि ते कूल करायला ठेवतो. मग जे काही साईजचं असेल ते भांड त्याच्यानुसार त्याचा शेप येतो. तसंच हे सपोजिटरी बेसेस असतात आणि त्यामध्ये मेल्ट करून त्या बेस आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्यामध्ये मिक्स करून ते ह्यामध्ये पोअर केले जातात. ओके, आणि पोअर केल्यानंतर जेव्हा ते कूल केलं जातं तेव्हा असं शेप म्हणजे त्याचा जो शेप आहे त्या शेपचे हे सपोजिटरीज तयार होतात आणि जेव्हा ते कूल होतं तेव्हा हे सेपरेट केले जातात. ओके, हा पार्ट सेपरेट केल्यानंतर म्हणजे सपोजिटरी आपल्याला मिळतं. समजलं? ओके, नेक्स्ट घ्या. ओके, द हँड रोलिंग. आता हँड रोलिंग ह्यामध्येच तुम्हाला समजलं असेल किंवा हँड मोल्डिंग. ओके, म्हणजे हाताने ते रोल करायचं. ओके, सो इट इज द ओल्डेस्ट अँड द सिम्पलेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ द सपोजिटरीज. ही खूप ओल्ड, जेव्हा काही इंडस्ट्री नव्हत्या किंवा हे साचे नव्हते तेव्हा ही सपोजिटरी अशा पद्धतीने तयार केली जात होती. ओके, so it is prepared by using the cocoa butter base. Okay, this is the oldest and the simplest method for the preparation of the suppository. They are prepared in the cocoa butter base. Okay, so cocoa butter काय आहे, हर्बल आहे, व्हेजिटेबल पासून ते तयार केलेलं आहे. ओके, आणि त्याला मॉडिफिकेशन केल्यानंतर काय होतंय, आपल्याला काय प्रिपेअर होतं, इमल्सिफाईड कोका बटर. ओके, म्हणजे हे जेव्हा ही पद्धत हे जे काही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा साचे नव्हते तेव्हा ह्या पद्धतीने सपोजिटरी तयार केले जाते. It has the advantages of the avoiding the necessary of the heating of the cocoa butter. Advantages काय आहे तर अवॉइड केले जातं, जे काही कोका बटरला जे काही हिटिंग लागतं आपल्याला, आपण ते हाताने करतोय. ओके, जे काय आपल्या हाताची जी हीट आहे, आपलं बॉडी टेम्परेचर आहे, त्यामुळेच ते काय होतं की मेल्ट होतं. ओके, आणि जेव्हा ते आपण कशावरती करतो, एखाद्या सरफेस वरती किंवा एखाद्या टेबल वरती करतो. ओके, त्या दोन्ही मधील जे फ्रिक्शन आहे आपल्या हाताचं, ते काय मध्ये जे काही सपोजिटरी बेस असेल त्यामध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट टाकलेले असतील, ओके, तर ते काही फ्रिक्शन काय होते, टेम्परेचर तयार होते. ओके, आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर त्या अप्लाय होते
आणि त्यामुळे काय होते, जे काही कोका बटर मेल्ट होण्यासाठी जे काही टेम्परेचर लागत होतं, हिटिंग लागत होते, ते अवॉइड होते. ओके, म्हणजे एक्स्ट्राची हिटिंग त्यामध्ये लागत नाही. आणि एक्स्ट्रा हीट झाल्यानंतर कधी कधी काय होतं की त्याचं जे काय बेसचं काय होऊ शकतं, एक्स्ट्रा हीट झाले तर, समजा तुम्ही बेस ठेवलाय मेल्ट करायला, त्याला एक्स्ट्रा हीट झाली तर काय होतं, जळू शकतं ना, करपट असा वास येतो आणि त्याच्या काय ऍक्टिव्हिटी ज्या आहेत मेन ते राहत नाहीत त्यामध्ये. ओके, ठीक आहे. जेव्हा तुम्ही जर सपोजिटरी आता तुम्हाला प्रॅक्टिकलला असेल, तुम्ही जर मेल्ट करायला ठेवलं, ते तुम्ही जर ते लवकर बघितलंच नाही तर ते काय होतं की जळतं. ओके, तर हा जो ओव्हर हिटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो अवॉइड होतो ना. इथे हीटच दिली जात नाही, फक्त आपल्या जे काय हँडचा जो प्रेशर अप्लाय केले जातं त्यामुळे ते मेल्ट होते. ओके, so the plastic like mass is prepared by the saturating the grade cocoa butter and active ingredient in the mortar. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट कशामध्ये बारीक केले जातात, मॉर्टर मध्ये, आणि त्यामध्ये बटर, कोका बटर त्यामध्ये मिक्स केले जातं. एक गोळा आपण कणी कशी मळतो सेम त्या टाइप मध्ये केले जातं आणि नंतर जे काही शेप आहे ते हाताने रोलिंग करून मग ते तयार केले जातं प्लास्टिकच्या ह्याच्यात. ठीक आहे, तर हे काय पिक्चर आहे बघा कसं केलं जातं. तर ते बघितले का, सपोजिटरी कशा सिलेंड्रिकल आहेत पण त्याला एक ट्रान्सपरंट, क्लिअर, क्लीन असं जे काही स्ट्रक्चर असतात, जसं आपण आधीच्या त्याचं बघा जे काही अपेक्स आहे ते कसं आहे, क्लिअर आहे, एकदम सॉफ्टली आहे, सॉफ्ट नेचर आहे. पण जे काही आपण हँड रोलिंग केले त्याला एक युनिफॉर्म शेप नाही. हे बुक मध्ये नाही, हे मी सांगते. ओके, म्हणजे ह्यातील डिफरन्स तुम्हाला समजते का, की जे काही पुढचं त्याचं जे काही कोनिकल शेप आहे त्याचा पुढचा भाग, आणि ते जे काही अपेक्स आहे ते स्पेरिकल म्हणजे एकदम मऊ स्मूथ आहे, इझिली ते इन्सर्ट करू शकतो. जेव्हा ते इन्सर्ट करतो तेव्हा इरिटेशन होणार नाही, कारण ते स्मूथ आहे, एकदम गुळगुळीत आहे. ओके, आणि जे काही आपण हँडमेड केलेलं आहे, हँड रोलिंग केलेलं आहे, ते कसं आहे बघा, त्याच पिक्चर बघा. हा, तर ते स्मूथ आहे का, त्याचं युनिफॉर्म साईज नाही. ओके, तर ते इझिली हे होणार नाही, इन्सर्ट होणार नाही, तर त्याला प्रॉब्लेम येणार इन्सर्ट होण्यासाठी. पुढे hand rolling, mass found in the ball in the palm of the hand. Okay, जिथे तयार होते मास, the ball in the palm means तळवा ते हाताचा. तर आपण जेव्हा रोल करतो तेव्हा ह्या भागातच जास्त करतो, बोटांकडे करत नाही. So roll into the uniform cylindrical with the large spatula of the small flat board on the peel. ओके, म्हणजे एका सरफेस वरती ते काय केले जातं, बॉल म्हणजे बॉल टाइप मध्ये घेतलं, जसं की आपण गोळा घेतो बॉल टाइप घेतलं जातं आणि मग त्याला पाल्म वरती रोटेटिंग करून रोलिंग करून त्याला एक शेप आणला जातो. द सिलेंड्रिकल सिलेंडर इज देन which are rolled as the conical shape. त्याला काय केलं जातं की जसे एक लांब तुम्ही रोल केल्यानंतर एक मोठं असं सिलेंड्रिकल सपोजिटरीचा आणि त्या रिक्वायर्ड कंडिशन नुसार त्याला कट केले जातं. कट केल्यानंतर काय होणार की दोन्ही साइड सेम होणार. ओके, आणि मग एक साइड आहे ती कोनिकल करायची. लास्ट दोन्ही साइड कसे कसं एक साइड आहे ती कोनिकल साइड साठी
जी काही साईज तो कोनिकल शेप मध्ये असतो. तो पार्ट तसं आपल्याला रोलिंग मध्ये काय करायचंय खाली घ्या. तर हे जेव्हा दोन एक लांब तुमची तयार होते सपोजिटरी, ते कट करायचे बारीक बारीक पीस मध्ये जसं काही तुम्हाला नीड आहे, आणि त्यानंतर काय करायचं की त्याला तो कोनिकल शेप द्यायचा. ठीक. An effective hand rolling requires the considerable practice to the skill. हँडलिंग मध्ये त्याला काय स्किल पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे. ओके, त्याला स्किल्ड पर्सन पाहिजे. सपोजिटरी pipe or the cylindrical tends to crack or hollow in the center, especially when mass is insufficiently liquid and the softer. जेव्हा जे काही सपोजिटरीज आहे ते पाईप लाईक किंवा सिलेंड्रिकल सारखे ते होलिंग सेंटरला असतात, स्पेशली जेव्हा मास इन अनसफिशियंटली लिक्विड अँड सॉफ्टन, जेव्हा ते अनसफिशियंट सॉफ्टन नसतं, म्हणजे सफिशियंट सॉफ्ट नसतं. ओके, आणि जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट ते युनिफॉर्मली मिक्स झाले नाहीत आणि जेवढं पाहिजे त्याला सॉफ्टनेस तेवढं जर नाही मिळालं तर काय होतं की त्याच्यामध्ये ड्रॉबॅक तयार होतो. पाईप म्हणजे हॉलो टाईप होणं. ओके, मग हॉलो टाईप झालं तर हॉलो टाईप मीन्स आत पोकळ भाग तयार होतो, म्हणजे ते काही युनिफॉर्मली ते फील झालेलं नसतं. समजते? जर त्यामध्ये एअर आली तर ते युनिफॉर्मली ते फील पॅक होत नसतं. ओके, आणि एअर आल्यामुळे काय होतं की एअरचे जे ड्रॉबॅक आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती, एक्स्ट्रा एअर ऑक्सिजन सोडून किंवा जे आपण लंग्सद्वारे घेतो, जर तुम्ही इंजेक्शन पॅरेंटल जो काही डोस घेताय त्यामध्ये एअर येऊ देता का? नाही, एअर बबल येऊ देत नाही. काय येऊ देत नाही माहिती आहे? इंजेक्शन मोकळच का देत नाही तुम्ही? असं काहीच नाही त्यामध्ये फील केलं तर त्याच्यामुळे डेथ होऊ शकते. जर काहीच नाही भरलं त्यामध्ये लिक्विड, त्यात फक्त एअर असेल आणि ते तुम्ही इंजेक्शन दिलं तर काय होतं? डेथ होते. बघितली का कधी मूवीज मध्ये? ठीक आहे, म्हणजे हा एक सायन्सचा पार्ट आहे. तर त्यामध्ये एअर येऊ द्यायची नाही. ओके, म्हणजे जर ही एअर जर आली तर ही कशामुळे होते? तर ते युनिफॉर्मली मिक्स झालेलं नसतं किंवा ते सॉफ्ट झालेलं नसतं. ओके, समजते? ठीक आहे, मग ह्याच्यापेक्षा मग त्या आपण जी मेल्ट करून जी घेतलेली होती प्रोसेस, ओके, मोल्डिंगची, त्यामध्ये काय होतं? मेल्ट होते आणि एअर राहत नाही त्यामध्ये फील करताना, किंवा आपण येऊ द्यायची नाही एअर त्यामध्ये फील करताना. ते टॅप करून फील करायचं. टॅप केल्यामुळे काय होतं? जी काही एक्स्ट्राची एअर त्यामध्ये राहिलेली आहे ती निघून जाते, वर येते आणि ते निघून जाते. समजतं? पुढे बस खाली काय करताय? खाली घ्या. नाही नाही, बस ठीक आहे. तर आज काय बघितलं आपण? बेसिस बघितले ना, सपोजिटरी बेसिस आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ द सपोजिटरी. त्यामध्ये किती मेथड बघितल्या? 2. ओके, मोल्डिंग आणि हँड मोल्डिंग किंवा हँड रोलिंग. समजले? ठीक आहे, तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये म्हणजे मराठीत तुम्हाला समजले की त्यामध्ये काय आहे तर ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन जरी ते तुम्हाला माहिती आहे आता कसं करायचं, फील करायचंय, पोअर करायचंय तुमच्या लँग्वेज मध्ये. ओके, जशी मी लँग्वेज म्हणजे ज्या ह्याच्यात देते असंच लिहावं असं काय नाही, तुम्ही अजून त्याला सोपं करता आलं तरी करू शकता.
बुक्स रेफर करा, नेटवरती बघा. मी ज्या नोट्स देते त्याच्यापेक्षा जर सोपी लँग्वेज तुम्हाला मिळाली तुम्ही ते लिहू शकता. ओके, काय प्रॉब्लेम नाही, फक्त त्याचा अर्थ सेम आला पाहिजे. करूया. फिफ्टी 53 रोल नंबर आहे का? 53. खूप शॉर्ट मध्ये आन्सर पण लिहू नका. 5 मार्काचे क्वेश्चन जर असेल तर तुम्ही फक्त एक पेज लिहित असाल तर फक्त 2 मार्क मिळतील. ठीक आहे, म्हणजे हे मी फक्त माझ्या सब्जेक्टचं नाही सांगत आहे. आता अनालिसिस मध्ये त्यामध्ये कसं शॉर्ट असतं ना तुमचे आन्सर, स्पेसिफिक असतं ते काय लिहिले ह्याला महत्व आहे. अनालिसिस मध्ये, केमिस्ट्री मध्ये, पण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय लिहिले हे पण महत्वाचं आहे, पण ते किती आहे. ओके, आता आपण बघितलं की जे काही बेसिस आहे जेवढे पॉइंट घेता येईल त्याबरोबर टाइम लिमिट 1.5 तासात तुम्हाला पेपर कव्हर करायचा असतो 30 मार्काचा, आणि 3 तासात किती मार्काचा? 70 का 75? 75 मार्काचा. ओके, त्यामध्ये एमसीक्यू किती मार्कचे माहिती आहे का तुम्हाला पॅटर्न? ओके, समजा 15 एमसीक्यू तुमचे सोडले, 15 एमसीक्यू. ओके, 70 मार्कला आम्हाला किती होते? 15 एमसीक्यू असेल. 75 ला ठीक आहे 20 जरी धरले तरी 55 मार्कचा क्वेश्चन पेपर तुम्हाला लिहायचा. 55 मार्काचा क्वेश्चन पेपरला अर्धा तास तुमच्या एमसीक्यूला सोडले जास्तीत जास्त, तर 2.5 तासात तुम्हाला 55 मार्काचा पेपर लिहायचा. आणि 55 मार्काचा क्वेश्चन पेपर 5-5 मार्काचे खूप मोठे क्वेश्चन्स असतात. 10 मार्कचे कसे क्वेश्चन्स असतात माहितीये ना? माहिती आहेत का कसे? जसे मी ह्याला तुम्हाला जे दिले मग ते कुठल्या युनिट मधले ते क्वेश्चन आहेत ते तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन दिले, ते महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्याला जरा इम्पॉर्टन्स द्या जास्त असाइनमेंट क्वेश्चन. तुम्ही काय लिहिताय पण ते एक्झाम मध्ये ते येणार की मोस्टली ते पडलेलं असतं क्वेश्चन्स. रोल नंबर 1. Present, ma'am. 2. रोल नंबर 2. 2. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. 6. Present. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. 11. 12. Present, ma'am. 13. Ma'am. 14. 15. Present, ma'am. 16. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Present, ma'am. 21. 22. 23. Present, ma'am. 24. 24. 24. 25. Present, ma'am. 26. Present, ma'am. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. 30. Present, ma'am.
1, 31, Present, ma'am. 32, Present teacher. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, Present ma'am. 41, Present, ma'am. 42, 42. Roll number 42. Present, ma'am. 46, Present ma'am. 47, Present, ma'am. 48, Present ma'am. Present ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 2, 53. Roll number 53, 54, 55, 56. Roll number 56, 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 1, Present, ma'am. 62, 63, Present, ma'am. 64, Present ma'am. 64, 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present. 69. Roll number 69. Roll number 69. Sahara Zone. Present द्या मॅडम. हॅलो. मॅडम तिचं माइक अनम्यूट होत नाही. ठीक आहे. Absent नंबर बघा. रोल नंबर 2. रोल नंबर 24, 29, 42, 53 आणि 56. त्यामध्ये कोण प्रेझेंट आहात का? प्रेझेंट आहात पण अब्सेंटी लागलेली आहे असं कोण आहे का? कोण लेफ्ट झालं का रेंज मुळे? तुमचे कलिग्स, फ्रेंड्स? नो, मॅम. स्टॉप करूया इथं आपण.